टॉस जिंकून इथे डिसिजन घेतलाय तो मात्र धाडसी डिसिजन आपण पाहतो, कारण की सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे चित्र आपल्याला कमी पाहायला मिळतं. आज स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये आपण खऱ्या अर्थाने सोनावले या संघाकडनं हे धाडसी डिसिजन आपण सध्याच्या घडीला पाहतोय, कारण की बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. खऱ्या अर्थाने एक माइंड सेट केला असेल, ही एक कोणताही दबाव घेण्याचा प्रयत्न इथे केला नाहीये. 5 ओव्हरमध्ये 70+ एक टार्गेट इथे आम्ही करू असा आत्मविश्वास देखील आपण सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाहतोय. आणि त्याच अनुषंगाने एक नक्कीच मनामध्ये जो टार्गेट सेट केला त्या टार्गेटला इथे सत्यता आणण्याचं काम करतील का जे मात्र 2 फलंदाज, कारण की या 2 फलंदाजांवर देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. तानाजी आणि विकी भोईर हे 2 खेळाडू, परंतु जितूला देखील हे मान्य नाही. P1च्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, कारण की आतापर्यंत 3 बॉल आणि फक्त एक सिंगल. फुलटॉस बॉल ऑन साइडला बोलवलाय, टर्न केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा चौकार. ऑन साइडला इथे दिशा दिली, फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि त्यावर प्रहार केलं आणि बॉलला फाटून दिले सीमारेषा पलीकडे. हा आलाय चौकार. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 2 डबल डॉट बॉल आले, त्यानंतर हा चौकार. थोडंसं इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर की असेच किरण म्हणजेच थोडंसं सुटकेचा श्वास घेताना आपण बॅटिंग टीमला पाहतो सोनावले या संघाला. पुन्हा एकदा बॅकफूटवर जागा बनवून खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. सिंगल इक्वडली जाईल, डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. जितक्या वेगाने बॉल होता तितक्या वेगाने इथे गॅदर केलं, तितक्या वेगाने फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळाली आणि एका सिंगल पेक्षा अधिक मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या 6 या आकड्यावर. फोर्थ विकेट गोलंदाज जितू पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टिक इथे एक्स्ट्रा सोडून जातोय बॉल आणि याच अनुषंगाने एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये धावफलक जी मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. 5 षटकांची मॅच. प्रथमतः बॅटिंग करत असताना सोनावले संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ओव्हर द विकेट साठी जितू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा, ओहो शॉर्ट बॉल हुक केलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप ओव्हरनं आलाय बॉल पर्यंत पोहोच. एक टप्प्यावर बॉलला गॅदर केले, दुसरा वेळचा प्रयत्न असेल, थोडी फेकी डिले पाहायला मिळते. घडलंय काय, कॉलिंग चुकीचं आलंय आणि याच अनुषंगाने एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये, मॅनेडेटी पॉवर प्लेचं षटक होतं आणि एक माइंड सेट होतं गोलंदाज जितूचं की चांगलं कमीत कमी धावांवर इथे रोखणं मला महत्त्वाचं राहील, कारण की जेव्हा मात्र एखाद्या बॅट जेव्हा बोलायला लागते तेव्हा एक चांगल्या बॅटरचे नक्कीच एक मनोबल आणि आत्मविश्वास वाढत असतो प्रथमतः. आणि ते कोणती बॅट म्हणजे बॅट्समनला इथे संत ठेवायचं काम गोलंदाज जितूने केलंय आणि हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच 9 धावा टीमच्या टोटलमध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर सेकंड ओव्हरला इथे सुरुवात होईल. महेश बॉलिंग ट्रॅकवर आला. महेशकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. कशा प्रकारची कामगिरी आता या मॅचमध्ये करेल हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. तानाजी आणि त्याच्या सोबतीला आपण विकीला पाहतोय. आतापर्यंत विकी भोईरच्या बॅटमधनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. 4 बॉल फेस केले, 4 बॉलमध्ये खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 5 धावा ज्या मात्र त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच अनुषंगाने तानाजी भोईर याच्याकडनं देखील हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. पुन्हा एकदा महेश राऊंड द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल हुक केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. वॅकंड एरियामध्ये बॉल पडलाय, निर्जल स्थळी बॉल पडला होता. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल, परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर डीप मध्ये चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली, कारण की बॉल मुसंडी मारून सीमारेषा पलीकडे जातच होता. त्याच अनुषंगाने इथे शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला आणि 2 सिंगल इक्वडल्या जातील. 2 सिंगलच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाले. डबल 1 म्हणजे 11 धावा टीमच्या स्कोर कार्ड. विकी ऑन स्ट्राइक एंड वर होता. विकी भोईर
ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, पायावरती जाऊन बॉल आदळतोय, चांगलं बॉल गुडला स्पॉट मध्ये पडला, त्यानंतर थोडासा ते अँगल क्रिएट झाला आणि हा इथे डॉट बॉल. चांगली सुरुवात. तानाजी भोईर असेल, माफ करा, आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर विकी असेल. पुढील बॉल ओव्हर द विकेट साठी 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. हो, बाकफुटवर खेळायचा होता, पंच करायचा प्रयत्न केला, गली आणि पॉइंटच्या मधून वेगाने काढायचा प्रयत्न केला, परंतु कनेक्शन नाहीये, एलिव्हेशन नाहीये. हा डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. पियुमनच्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जितू या खेळाडूकडनं, या गोलंदाजाकडनं. त्यानंतर महेश क्रमांक 2च्या षटकामध्ये आलाय, त्याच्याकडे देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आतापर्यंत 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. 9 बॉलमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केला. गुड बॉलिंग. हो, बाकफुटवर जाऊन मिस्टामिंग स्ट्रोक होता, फटका फसला होता. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर, आणि एकच सिंगल इक्वली जाईल. चांगलं इथे जजमेंट आहे क्षेत्ररक्षकाचं. फलकावरती खऱ्या अर्थात पाहिलं तर डबल डिजिट मध्ये 11 धावा आपण पाहतोय. धावसंख्या थोडं संत ठेवायचं काम. P1च्या षटकापासून इथे सुरुवात केली आणि ती सुरुवात क्रमांक 2च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. पुढील बॉल ॲटम राऊंड द विकेट. हो, अगदी खोलात टाकला होता, पुढ्यात टाकला होता. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटचा त्या ठिकाणी धावतोय. बॉलला गॅदर केलं, जजमेंट चांगलं होतं, एकच सिंगल इक्वली जाईल. त्याच सध्या पाहिलं तर गली आणि पॉइंटच्या मधून प्रयत्न जरूर केले जातात, परंतु कनेक्शन हवं तसं होत नाहीये. प्रॉपरली इथे शॉट इथे सिलेक्शन होत नाहीये, आणि याच अनुषंगाने इथे थोडंसं आता संत गतीने चालली धावसंख्या, कारण की ओपनिंग जोडी होती, भरपूर काही अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांना भंग करताना गोलंदाजांना पाहतो. यावेळी लक फॅक्टर आणतोय, नशिबाची साथ मिळते जरूर, आणि शेवटच्या मोमेंटला अडवायचा प्रयत्न देखील केला, परंतु नाही. आणि याच अनुषंगाने लक फॅक्टर ऑन होईल, नशिबाची साथ मिळून हा येतोय पंजा. पंच वाईट असेल ना बॉल. ओके, थँक्यू. नशिबाचा पंजा जो मात्र पाहतोय धावफलकावरती आता सध्या थोडस ते वेगाने धावफलक पुढे सरकली. 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. राईट राऊंड द विकेट महेश. हो, बाटची आतली कडा. यावेळी इथे पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन होते. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून बॉल होते फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. आणखीन एक नशिबाचा चौकार. ट्वेंटी 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. विकी भोईर आणि तानाजी भोईर क्रमांक 1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. त्यानंतर थोडंसं इथे लक फॅक्टर देखील ऑन झालं, म्हणजेच बॅटिंग टीम सोनावले या संघाचं. आणि खऱ्या अर्थात नक्कीच शेवटच्या 2 बॉलवर एक नशिबाचे 2 चौकार, एक पंचा आला आणि एक चौकार आला. त्याच्या अनुषंगाने 21 लॉस ऑफ 0 विकेट, 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये, कारण की डाव सावरायचा प्रयत्न देखील केलाय. विकेट नाहीये ही देखील मनामध्ये सातत्याने भीती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर, म्हणजे जय हनुमान मड या संघासाठी, कारण की ओपनिंग जोडी असते. शेवटच्या मोमेंट पर्यंत जर आपल्या संघाची साथ सोडली नाही तर एखादा मोठा टार्गेट सेट होईल, कारण की लेजंड क्रिकेटर असतात, चांगला अनुभव असतो, आणि त्या अनुभवाचा पुरेपूर समाचार देखील शेवटच्या ओव्हरमध्ये शेवट घेतला जातो. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल थेट जाऊन आदळतोय स्टार वरती. विकेटचा पतन पहिल्या बॉल वर गडी बाद झालाय. बॅटर विकी भोईर बॅक टू द डगआउट. ट्वेंटी 21 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या बॉलवर धक्का मिळून दिलाय, ब्रेक थ्रो मिळून दिलाय गोलंदाज संजय या गोलंदाजाने. विकी भोईर याच्या बॅटमधनं 7 बॉल आणि 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जरूर पाहिलं. ओपनिंग साठी गेला होता, भरपूर काय अपेक्षा होत्या विकी भोईर या खेळाडूकडनं, परंतु
त्या अपेक्षांना भंग करताना आपण विकेटच्या माध्यमातून पाहिलं. 21 लॉस ऑफ 1 विकेट, 21 या आकड्यावर धावफलकावरती टीमच्या टोटल मध्ये आपण पाहतोय. 2.1 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 5 षटकांची मॅच असेल. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कव्हर करावे लागतील, अन्यथा 38 षटकाच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. आतापर्यंत 2.1 बॉलसाठी खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 11 मिनिटं ऑलरेडी तुम्ही यूज केलेत. 9 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 2 षटकं इथे कव्हर करावे लागतील. पुढील बॉल असेल ओर द विकेट साठी लेफ्ट हँडचा बॅट्समन होता. ऑन साइडला बोलवलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. टीमच्या टोटल मध्ये डबल डिजिट म्हणजे 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. पुढील बॉल शॉर्ट बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. डीप वरनं फिल्डर आला. खूप चांगली बॅकअप देखील क्षेत्ररक्षकाचं पाहतोय. या अनुषंगाने फक्त एकच सिंगल इक्वल जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द देखील दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये, कारण की थोडंसं इथे मॅच मध्ये विचार करता नक्कीच मोठाले फटके देखील येत नाहीये आणि हवी तशी रनिंग देखील पाहायला मिळत नाहीये. 23 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. संजय बॉलिंग ट्रॅकवर आलाय. चांगली कामगिरी देखील संजयच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर फिल्डर के मस्तक पे दस्तक, बॉलला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. आलाय हा दर्जेदार षटकार. असं वाटलं होतं की हा षटकार गेलाय की काय, परंतु पंचाने देखील तपासणी केली आणि या अनुषंगाने हा चौकार घोषित केलाय. प्रेक्षकांचा देखील सपोर्ट येते. चांगलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या इक्वली जाईल 4 आणि या धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये 27 लॉस ऑफ 1 विकेट. ओहो, फुलर लेनचा बॉल होता. अगदी पायात बॉल खोलात टाकला होता, पुढ्यात टाकला होता, परंतु कनेक्शन नाहीये. हा लाईट डॉट बॉल. कमबॅक सध्याच्या घडीला आपण करताना गोलंदाज संजयला देखील पाहतोय, कारण की मागील बॉलवर एक चौकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल आलाय. खूप चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही गोलंदाज संजयचा. पुढील बॉल राईट ओव्हर द विकेट. ओहो, ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलं, टर्न केलं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. त्याच्याकडनं थोडंसं इथे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप आलं आणि चांगला कलेक्ट केला बॉलला. एकच सिंगल इक्वली जाईल. याच अनुषंगाने पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मत जाऊन पोहोचले 28 लॉस ऑफ 1 विकेट. 28 या आकड्यावर 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. हवी तशी कामगिरी P1च्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली नाही. त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. एक नशिबाचा पंजा देखील आपण मात्र पाहिला होता. त्यानंतर थोडंसं इथे आशेचा किरण आणि शुटकेचा श्वास घेताना आपण बॅटिंग टीमला पाहिलं, परंतु त्यानंतर क्रमांक 3च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मात्र मिळाली. आणि पुन्हा एकदा थोडंसं जे आशेचं किरण जागृत झालं होतं, त्याला पुन्हा एकदा मावळत्या किरणांना आपण सामोरे जाताना सोनावले या संघाला पाहतोय. चांगली गोलंदाजी. 4चं षटक क्रमांक. चांगली फिल्डिंग देखील पाहतोय. मॅच मध्ये चांगली फिल्डिंग, सजावट. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि 6 धावा मात्र आता बुक केल्यात. बॉलला पाठवून दिले लांबच लांब, दूरच दूर, आउट ऑफ द बार. ब्युटिफुल षटकार. चांगली बॅटिंग आता सध्या कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. पहिला बॉलवर षटकार ठोकलाय बाळा या गोलंदाजाच्या विरोधात.
34 लॉस ऑफ 1 विकेट. आता थोडं बऱ्याच काळानंतर धावसंख्या थोडी वेगाने पुढे सरसरते. अशा पद्धतीने धावफलक 34 या आकड्यावर. चांगली बॅटिंग इथे करण्यासाठी इथे नक्कीच आता प्रयत्न केले जातात, परंतु इथे नक्कीच चांगली गोलंदाजी देखील म्हणायला हरकत नाही. कमबॅक कोणत्याही क्षणाला करू शकतात गोलंदाज. डायसन डाऊन द ट्रॅक, फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक अगदी घर पोहोचते बा. चर्चा केली होती आपण, कोणत्याही क्षणाला इथे गोलंदाज मात्र कमबॅक करू शकतात. आणि आता मात्र ज्याने मात्र षटकार ठोकला त्याला प्रत्युत्तर देताना गोलंदाज बालाला पाहतोय. केतन बॅक टू द डगआउट. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक कव्हर करायचे. अजूनही 4 बॉल शिल्लक असते. ऑलरेडी तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलं तर 16 मिनिटं यूज केलेत. अमित या खेळाडूला पाहतोय न्यू बॅटर. 34 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अंकित झाल्यात. 2 विकेट देखील गमवताना पाहिल्यात. बाळा यांनी चांगलं कमबॅक करून दिले, कारण की षटकार आल्यानंतर विकेट प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी. हो हो, अगदी खोलात होता, अगदी पुढ्यात होतं. बॅक टू द बॉल फटका खेळला होता, एक्झिक्यूट केला होता डीप मध्ये. पण त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अर्ध्या पिच वर इथे अडवला गेला बॉल बाळाने. आणि हा इथं डॉट बॉल. 34 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 5 षटकांची मॅच. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅकवर बाला पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न, ऑन साईडला वलवायचा प्रयत्न केला होता. विकेट किपरचा बॅकअप खराब. त्यानंतर इथे सिंगल इक्वडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 35 लॉस ऑफ 2 विकेट. 35 या आकड्यावर. स्टील टू गो. पुढील बॉल असेल बाळा. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर खऱ्या अर्थानं पाहिलं तर विकेट प्राप्त केली. त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर आलेली एक लेग बायची सिंगल. या अनुषंगाने खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच फक्त आणि फक्त 6 धावा ज्या मात्र खर्च केल्यात. 35 धावा देखील टीमच्या टोटल मध्ये पाहतोय. 5 षटकांची मॅच देखील पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. बॉलिंग ट्रॅकवर बाळा. हो हो, बाकफुटवर कट करायचा प्रयत्न, परंतु पंचांच्या माध्यमातून तपासणी केली जाईल. आणि याच अनुषंगाने पंचांनी वाईट घोषित केलाय. ऑफस्टम्पला सोडून जाणार हा बॉल असेल. खऱ्या अर्थाने महेशदादा वाघ ऑफिशियल पंच आणि विलासदादा पवार सर असतील ऑफिशियल पंच या स्पर्धेला लाभलेत. आणि बॅटिंग रिव्ह्यू असेल, बॉलिंग रिव्ह्यू असेल. फक्त एक रिव्ह्यू जो मात्र तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर जर रिव्ह्यू फेल गेला तर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाही, याची नोंद घ्या. टेक्निकल टीम आमच्या सोबत 7 स्टार वाहिनी इथे मात्र खऱ्या अर्थाने नक्की जॉईंट असेल. आणि व्हाईट बॉल असेल. चला लाईनच्या बाहेर होता बॉल, ऑफस्टम्पला सोडून जात होता. आणि त्याच अनुषंगाने हा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला होता. योग्य डिसिजन होता पंचांचा. चांगली पंचगिरी या विभागात एक नामांकित पंच आहेत. त्याचबरोबर विलास पवार सर देखील असतील. असे 2 पंच सध्याच्या घडीला रघुनाथ स्मृती चषक या चषकामध्ये दाखल झालेत. त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. परंतु सध्या आपल्याला मॅच महत्वाची आहे. जाऊया मॅचच्याकडे. 36 लॉस ऑफ 2 विकेट. ओहो, थेट थेट जाऊन आदळतो यस्टार वरती. यू मिस, आय डेफिनेटली इट. इथे फर्निचर डिस्ट्रॉय झालं. यष्टा उद्ध्वस्त झाल्यात. डावी यष्टी वाकवले गोलंदाज बालाने. विकेटचं पतन. धक्का लागतोय 3रा मैदानामध्ये. बाटेकरा टीम सोनावले या संघाला. तानाजी बॅक टू द डगआउट.
तर 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही 4 षटके कव्हर करू शकले नाहीयेत. त्याच अनुषंगाने तुम्हाला 5व्या ओव्हरमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. पंच आपण देखील याची नोंद घ्या. पुढील ओव्हरमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. हो ऑन साइडला केलायचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. याच अनुषंगाने ते पाहिलं तर हा आला डॉट बॉल. षटक क्रमांक 4 देखील मैदानामध्ये समाप्त झालं. धावसंख्या 36, लॉस ऑफ 3 विकेट 36 या आकड्यावर. अमित आणि अनिल एका राशीचे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. 38 सर्कलच्या आतमध्ये जो मात्र एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. अगदी शिस्तप्रिय स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचे नियम तुम्हाला फॉलो करावेच लागतील. अगदी आयोजकांचा देखील भरपूर मेहनत पाहतो या स्पर्धेसाठी आणि जो काही नियम आहे तो सर्वांना सारखा आहे. कोणालाही कोणत्याही खेळाडू आणि कोणत्या टीमवर अन्याय होऊ देणार नाही असे आमचे लाडके आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून घेतला जाणार हा डिसिजन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. मॅच लावते सुरुवात. पुन्हा एकदा 5वं षटक. बॅकफूटवर जाऊन कट करायचा प्रयत्न. त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे मिस्टेक. त्या आणि बॅकअप साठी आला होता क्षेत्ररक्षक, तो मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगचा आणि त्याच अनुषंगाने चांगलं बॅकअप मिळते आणि विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बसतोय बाटेकरा टीमला, म्हणजेच अमित बॅक टू द ग्राउंड. चांगले फिल्डिंग सजावट पाहतोय म्हणजेच जय हनुमान मड या संघाची. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक फिल्डर आहे. त्यानंतर शॉर्ट मिड विकेट रिझनला एक क्षेत्ररक्षक आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सजावट पाहतोय. धावसंख्या 37. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतोय. कॅमेरावर खूप चांगलं सध्याच्याकडे पाहतो. एक प्रेक्षक तर खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच डायरेक्ट वर जाऊन बसलाय आणि या सामन्याचा आनंद घेतोय. पुढील बॉल. हो शॉर्ट बॉल ऑन साइडला बोलवलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. योगेश आला बॉल पर्यंत पोहोचला. जर्सी नंबर 11. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल, परंतु इथे थोडस ते जजमेंट खराब होतं आणि फक्त 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 39, लॉस ऑफ 4 विकेट 39 या आकड्यावर. 4.2 बॉलचा खेळ झाला समाप्त. अजूनही 4 बॉल शिल्लक असते. और द विकेट जितू. हो आडव्या बॅटने फोर्स करायचं होतं. बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. खूप चांगली गोलंदाजी क्रमांक 1 मध्ये केली होती P1च्या षटकामध्ये. त्याच अनुषंगाने क्रमांक 5च्या षटकामध्ये पुन्हा एकदा 5 रन केले. इन्व्हाइट केले गोलंदाज जितूला आणि आतापर्यंत देखील भरपूर चांगली गोलंदाजी, अप्रतिम सुंदर गोलंदाजी, नियंत्रण चांगलं आहे टप्प्यावर गोलंदाज जितूचा. हो आडव्या बॅटने फोर्स केलं. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरनं येतो. एक सिंगल मिळाली, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. डगआउट कक्ष मधून कोणीही मित्रांनो आवाज देऊ नका, शांतता ठेवा, सर्वांना विनंती असेल. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन राखणं खूप महत्त्वाचं असतं. अगदी शिस्तप्रिय स्पर्धा आहे आणि एक खेळाडू वृत्ती तुमच्याकडनं देखील जी मात्र दाखवणं खूप महत्त्वाचं राहील. सध्या 14, लॉस ऑफ 4 विकेट 40 या आकड्यावर धावसंख्या. पुढील बॉल स्टील टू गो. ओहो ऑन साइडला स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त बनेल दर्शक. बॉलला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज इट, लांबच लांब, दूरच दूर, षटकार.
शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. जितू. ओहो डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट केलेला शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित अगदी चुकी करत नाही आणि टिफलाय जेल शेवटच्या बॉलवर आलेली विकेट. बॅक टू द डगआउट अनिल. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 46, लॉस ऑफ 5 विकेट. 46 या आकड्यावर जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता असेल. आता फिल्डिंग करणार टीम समोर म्हणजे जय हनुमान मड या संघासमोर. शिवप्रेमी तळवळी संघाचा कॅप्टन आणि नाथ प्रतिष्ठान कांदळी संघाचा कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी टॉस संपन्न करत आहोत. बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग सेट करून घ्या. कांदळी संघाचा कॅप्टन आणि तलोळी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. असा कार्यक्रम संपन्न होत आहे. 30 बॉल आणि 47 धावांचं आव्हान असेल मॅच मध्ये.
तळोली संघ आणि कांदळी संघ आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. दोन्ही कॅप्टन, तळोली संघाचा कॅप्टन आणि कांदळी संघाचा कॅप्टन. सत्तेचाळीस धावांची जी मात्र आवश्यकता असेल, टार्गेट सेट केला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका एक्झिक्यूट केले बॅक टू द बॉलर आणि यावेळी विचार केल्यावर लॉफ्टेड ड्राईव्ह फटका केला. जबरदस्त फटका, लोंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर होईल बॉल आणि आलाय चौकार. चार धावा टीमच्या स्कोर कार्डवर. या स्पर्धेचा नियम आहे मॅच बॉल आला असेल. चला क्रमांक 1च्या षटकामध्ये केतन आणि ओपनिंग जोडी योगेश आणि त्याच्या सोबतीला संदेश जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. जे हनुमान मड या संघाची. सन्माननीय सोनगावचे विद्यमान उपसरपंच अर्जुनदादा भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली येते गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. पिओनच्या षटकामध्ये केतन बॉलिंग ट्रॅकवर आलाय. ओहो, पुन्हा एकदा इथे पाहिलं तर नक्की फटका एक्झिक्यूट केला होता. लक फॅक्टर ऑन होतोय. थोडंसं इथं बॅकअप खराब येते शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाकडनं आणि एक सिंगल देखील जी मात्र इक्वडली गेली. वाईट प्लस सिंगल या अनुषंगाने 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 6 टीमची टोटल जाऊन पोहोचले. 47 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने 6 धावा टीमच्या टोटल मध्ये. चांगली सुरुवात, कारण की 47 धावांचं एक माफक असं आव्हान आहे. खेळपट्टीचा विचार केला तर बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट करते. बाकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न इथे त्याकडनं झाले. मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग. शॉट थर्डमॅनला बीट करून शेवटच्या मोमेंटला अगदी विचार केला तर नक्कीच हा बॉल अडवला जातोय की नाही. आणि प्रयत्न आणि संघर्ष खूप चांगला राहिला, परंतु इथे चौकार अडवू शकला नाही. खूप चांगला एफर्ट पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पहा. खूप चांगला एफर्ट, प्रयत्न भरपूर केले होते. नशिबाचा पंजा लक फॅक्टर ऑन होतोय. अशा पद्धतीचा सेकंड ओव्हर मध्ये बॅटिंग फिल्डिंग करत असताना जो मात्र एक पंजा म्हणजेच सोनवणे संघाला देखील मिळाला होता आणि तो पंजा आता सध्याच्याकडे बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील मिळतो. मड या संघाला स्विजिटचा फटका अटेंड केलाय. त्या करणं इथे झाले. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना बीट होऊन बॉल होते फरार. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक आलाय. हा नशिबाचा चौकार. टीमच्या स्कोर कार्डवर खूप चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. या सुरुवात खूप दमदार पाहायला मिळते. खराब कामगिरी सध्याच्याकडे केतनकडनं पाहायला मिळते, परंतु केतनच्या गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच खूप चांगली देखील म्हणायला हरकत नाहीये, कारण की क्षेत्ररक्षकांची साथ जी मात्र केतन या गोलंदाजाला मिळत नाहीये. 15 धावा टीमच्या टोटल मध्ये. पुढील बॉल, ओहो, बॅकफुटवर जाऊन जबरदस्त इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. बॉल होईल फॉर सीमारेषे पलीकडे आला हा षटकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणार हा फटका जो मतलब बॅटर संदेशच्या बॅटमधून आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पहा. खूप चांगलं बॅटिंग सध्याच्या घडीला करताना संदेशच्या बॅटमधून आलेला षटकार. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये दोन्ही अँगलने आपण पाहू शकता. अफलातून फटका आहे ऑन स्क्रीनला. संख्या सध्याच्याकडे जाऊन पोहोचले ती म्हणजेच 21 टीमच्या टोटल मध्ये अडवली. अजून एक बॉल शिल्लक असेल. धावफलकाचा खऱ्या अर्थाने धावसंख्या जी मध्ये 21 या आकड्यावर. पुढील बॉल, हो, बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न इथे केला, परंतु बाटाने बॉलचा कनेक्शन नाहीये. याच्या अनुषंगाने पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या
21 लॉस ऑफ 0 विकेट 21 या आकड्यावर जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता असेल. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारी वेळ इथे सांगून जाईल. 24 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. प्रथमतः खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 47 धावांचं आव्हान होतं आणि 47 धावांचं आव्हान चेस करताना धावफलकावरती धावसंख्या 21 जोडल्या जातात. रेकॉर्ड रन रेटचा विचार केला तर 6.50च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल. बॅटिंग टीम म्हणजे जय हनुमान मड या संघासाठी थोडं संकट आलंय. फिल्डिंग टीम समोर जय हनुमान मड सोनावले संघासमोर प्रथमतः टॉस जिंकून इथे बॅटिंगचा डिसिजन घेतला होता, परंतु हवी तशी कामगिरी जी मात्र सोनावले संघाकडनं पाहायला मिळाली नाही. त्याच अनुषंगाने क्रमांक 1च्या षटकामध्ये देखील भरपूर धावं खर्च करताना आपण गोलंदाजाला पाहिलं. पुढील बॉल योगेश आणि त्या सोबतीला संदेश गोलंदाजाला पाहतोय. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय, फटका लोंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी घरपोच सेवा, विकेट विकेट आणि विकेट. पहिला धक्का बसतो बॅटिंग टीम जेव्हा जय हनुमान मड या संघाला. योगेश बॅक टू द डगआउट. ट्वेंटी 21 लॉस ऑफ 1 विकेट 21 या आकड्यावर धावफलक. टीमच्या टोटल मध्ये खूप चांगली सध्या रणनीती आपण पाहतोय बॅटिंग टीमची. संदेशच्या बॅटमधनं भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते, कारण की त्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला होता. किरण न्यू बॅटर, कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर, एका राशीचे 2 खेळाडू पाहतोय. ओहो, शॉर्ट बॉल होता बॅकफुटवर, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि बॉल जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. त्यानंतर बॅकअप देखील खूप चांगलं होतं क्षेत्ररक्षकांचं. डॉट बॉल आलाय. आणि 26 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 21 धावा टीमच्या टोटल मध्ये. पुढील बॉल ओव्हर द विकेट कुणाल. ओहो, शॉर्ट बॉल ऑन साइडला बॉलला टर्न केलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे करेल, परंतु एका टप्प्यावर बॉल जो मात्र गॅदर केला. तोपर्यंत 2 धावा नो डाऊट डेफिनेटली ते कंप्लीट झाला. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 23 लॉस ऑफ 1 विकेट 23 या आकड्यावर. 1.3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 47 धावांचा पाठलाग करायचे. क्रमांक 2च्या षटकामध्ये 5 रन दिलाय ते मात्र कुणाल या गोलंदाजाला, आणि खूप चांगली दमदार अप्रतिम नियंत्रण जे मात्र टप्प्यावर शोधलंय. सुंदर गोलंदाजी. आता नो बॉल असेल, पंचांचा क्विक सिग्नल आलाय. नो बॉल, फ्री हिट संधी निर्माण झाली असेल बॅटरसाठी. मोठा फटका आक्रमण या बॉलवर इथे येईल का, कारण की फ्री हिट डिलिव्हरी असेल. 24 सध्या 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. खेळपट्टीच्या बराच बाहेर होता बॉल, त्यात अनुषंगाने पंचाने हा नो बॉल घोषित केलाय. ओहो, ऑन साइडला इथे फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु फ्री हिट बॉल. एक सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. कॅच जरूर कंप्लीट केला होता, सेलिब्रेशन करू शकत नाही कारण की फ्री हिटचा बॉल होता, आणि एक सिंगल इक्वली केली. 25 लॉस ऑफ 1 विकेट 25 या आकड्यावर धावफलक. 1.4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 20 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम म्हणजेच जय हनुमान मड या संघासाठी. पुढील बॉल. ओहो, अगदी खोलात टाकलाय बॉल, पायावरचा केलाय फ्लिक बॉल, आणि 4 धावा करण्याचा शेवटच्या मोमेंटला अगदी खूप चांगलं बॅकअप क्षेत्ररक्षकाचं पाहतोय. शेवटच्या मोमेंटला हा अडवला जातोय बॉल कुणालच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाही. आणि याचा अनुषंगाने थोडासा कॅच जरूर ड्रॉप झाला, परंतु त्यानंतरचं बॅकअप वाट आहे फड अनिलच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या सध्याच्या घडीला जे मात्र जाऊन पोहोचले म्हणजेच
27 या आकड्यावर 19 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. ओहो अगदी पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी. हा देखील आला डॉट बॉल. सध्या विकेट किपरचं बॅकअप खराब येत आहे. 2 षटक इथे समाप्ती झाली. सेकंड ओव्हरला देखील समाप्ती झाली. धावसंख्या 27 या आकड्यावर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी समीकरण जर पाहिलं 18 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 20 धावा. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारी वेळ इथे सांगून जाईल. 18 बॉल इथे सांगून जातील याची शंका नाही. 18 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता खऱ्या अर्थाने इथे नक्कीच कमबॅक करणं महत्त्वाचं राहील. क्रमांक 2च्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती, कारण की क्रमांक 1च्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये जरूर हल्ले चढवले गेले, त्यानंतर कमबॅक करणं महत्त्वाचं होतं. आणि 5 रन दिलं होतं गोलंदाज कुणालला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. अनेक विकेट देखील प्राप्त करताना कुणालला आपण पाहिलं. पुढील क्रमांक 3चं षटक इथे मार्गस्थ असेल. सध्या धावफलकावरती 27 धावा जोडल्या जातात आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. सोपं असं आव्हान बॅटिंग टीम जय हनुमान मड या संघासाठी असेल, परंतु येथे तिथल्या ताकदीची गोलंदाजी देखील आपण सातत्याने या टीमकडे पाहत असतो, म्हणजे सोनावळे या संघाकडे. आणि हेच जे मात्र त्यांना ठाऊक होतं, आपल्याकडे हवी तशी कामगिरी करण्यासाठी गोलंदाज आहेत आणि एखादा मोठा टार्गेट सेट करू, 50+ जरी झाला तरी आम्ही डिफेंड करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. त्याच अनुषंगाने टॉस जिंकून इथे प्रथमतः बॅटिंग स्वीकार केली होती, इन्व्हाइट केलं होतं फिल्डिंगसाठी जय हनुमान मड या संघाकरिता. परंतु ज्या पद्धतीने ज्या अनुषंगाने ते जी स्ट्रॅटर्जी आखली होती, रणनीती आखली होती, त्या रणनीतीपर्यंत ते मात्र पोहोचू शकले नाही. तरी देखील या मॅच मध्ये अजूनही समीकरण आपण पाहिलं तर नक्कीच 18 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल. जर या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक केलं तर नक्कीच इथे सहज होऊ शकतं, परंतु हे मान्य नाही बॅटर किरणला. पहिल्या बॉलवर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय, पोहोचवलाय, सिक्सरच्या बाहेर आलाय षटका. कांदिवली संघाचा कॅप्टन आणि तळोली संघाचा कॅप्टन आपण या लगेचच मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा प्लीज. 17 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता. फुल टॉस बॉल होता, इथे क्रॉस बॅटे स्ट्रोक केल्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कनेक्शन नाही. मागील बॉलवर एक षटकार, एलिव्हेशन चांगलं होतं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवून दिलं अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार षटकार जो मात्र ठोकताना पाहिलं. पुन्हा डाऊन साईडला बोलवलंय, डीप मध्ये फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टप्पा मुसंडी मारून बॉल होते फराज सीमारेषा पलीकडे. हा येतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 15 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता असेल. इथे खऱ्या अर्थाने कमबॅक करणं महत्वाचं होतं, परंतु सध्या बॅटर थांबायचं नाव घेत नाही. आता या मॅच मध्ये समीकरण खुलं झालंय. 15 बॉल आणि फक्त 10 धाब्यांची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये सध्या खऱ्या अर्थाने खूप चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग टीमला आपण पाहतो. यावेळी पुन्हा एकदा वाईड बॉल असेल. विकेट किपरच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले तर कोणताही चेंडू इथे कलेक्ट केला जात नाहीये. बॅकअप खराब येते सातत्याने. पुढील बॉल, ओहो शॉर्ट बॉलला बॅकफुटवर केलाय, वाईडिश लोंग मध्ये ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी उपस्थित होता. एक सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. आजचं समीकरण पाहिलं तर नक्की 14 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. धावसंख्या 39, लॉस ऑफ 1 विकेट, 39 या आकड्यावर 47 धावांचा फाटला करायच्या मॅच मध्ये. हो पुन्हा एकदा फटका केला डीप मध्ये, खाली क्षेत्र निवडलं, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे, दूरवरनं आला, बॉलला गॅदर केलं, एकच सिंगल खेळली जाईल, इक्वडली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या 40 या आकड्यावर 14, लॉस ऑफ 1 विकेट. मॅच मध्ये समीकरण पाहिले तर 13 बॉल शिल्लक असतील आणि 13 बॉल मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता. यावेळी अफलातून जसा स्लॉट मध्ये आला त्याला पाठवून दिलं थेट पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट, लांबच लांब, दूरच दूर, ब्युटिफुल षटका. अजूनही सामना संपला नाहीये, परंतु सामन्याचं चित्र पाहिलं तर एकदम खुलं झालंय.
कारण की फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना सोनावले संघाने 5 षटकांमध्ये 46 धावा जोडल्या, परंतु या मॅच मध्ये चित्र आपण पाहिलं तर जयमान मड संघ अवघ्या 3 षटकांमध्ये त्यांनी या धावफलकावरती 46 धावा जोडल्या आहेत. आणि या अनुषंगाने फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. स्कोर इक्वल झाले 12 बॉल आणि या एका धावेची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये आता सध्या एक फक्त फटक्याची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु खऱ्या अर्थाने 12 डॉट बॉल देखील इथे फेकणं गरजेचं राहील, कारण की हा सामना जिंकण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो, परंतु हे अशक्य आहे. पुढील बॉल 12 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड होताना आपण पाहिलं आहे धडाकेबाज चषकामध्ये. 12 बॉल मध्ये 1 धाव म्हणजे अशक्य असा आव्हान. यावेळी खऱ्या अर्थाने पाहता नक्कीच विजय सेन्सिबल क्रिकेट विजय चौकार येतोय. हा चांगला खेळ जो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील केला सोनावळे संघाने आणि दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. आणि तुमचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत. आणि पुढील मॅचसाठी आपण जय हनुमान मड या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. चांगला खेळ राहिला. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. ज्याने बॅटिंग करत असताना नॉट आउट 9 बॉल 20 धावांची खेळी केली तो किरण ठरतोय मॅन ऑफ द मॅच मानकरी. किरण आपण या. ज्याने 9 बॉल मध्ये 20 धावा ज्यामध्ये ठोकल्या नॉट आउट खेळला तो मात्र किरण ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा